श्री नर्मदा पुराण अध्याय 117 त्रिलोचन तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाये। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजेंद्र, त्यानंतर पुण्यमय त्रिलोचन तीर्थास जावे। तिथे सर्व लोकात नमस्कृत श्री शंकर स्थित आहेत। त्या तीर्थात जो भक्तीने श्री शंकराचे पूजन करतो तो मरणोत्तर रुद्रलोकात निसंशय जातो व एक कल्प काळ पूर्ण होईपर्यंत तिथे क्रीडा करून इहलोकात येतो। त्यानंतर इथे सुखपूर्वक शतवर्ष पूजित होऊन राहतो। हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील त्रिलोचन तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 117वा अध्याय पूर्ण झाला। ओम नमो नर्मदाये। अध्याय 118 इंद्रतीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाये। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजेंद्र, त्यानंतर श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर स्थित इंद्रतीर्थ नावाच्या विख्यात परमसुंदर तीर्थात जावे। राजा युधिष्ठिरने विचारले, श्री नर्मदा तटावर इंद्रतीर्थ कसे स्थित झाले? मी आदी मध्य अंत सर्व विस्तार सहित श्रवण करू इच्छितो। बुद्धिमान धर्मपुत्राचे वचन ऐकून महात्मा श्री मार्कंडेय ऋषी ती प्राचीन कथा सांगू लागले। हे राजेंद्र, धर्मशत्रू महाबलशाली वृत्रासुराला विश्वस्त करून व पुन्हा त्याला जिंकून ठार मारून परतीच्या मार्गाने देवराज इंद्र येत असताना अहोरात्र विश्राम न करता दुरंधर ब्रह्महत्येने त्रिभुवनात त्याचा पाठलाग केला। इंद्रदेव जिथे जिथे देवांबरोबर जात होते, ब्रह्महत्या त्याचा पिछा सोडत नव्हती। ब्रह्महत्या, मदिरापान, सुवर्ण चोरी, गुरुपत्नीकडे गमन यासारख्या महापातकातून उद्धार होतो, पण विश्वासघातकी पुरुषाची गती संभव नाही। पापी माणसांचे मुख पाहून मनुष्य स्नानदानाने शुद्ध होतो, मग तो पुरुष असो वा स्त्री, पण विश्वासघातकीचे मुख पाहून मनुष्य शुद्ध होत नाही। देवराज, तुम्ही हे वचन ऐका। हे वचन ऐकून इंद्रदेव खूप दुःखी झाले। राज्य सोडून इतर देवांसह इंद्रदेव उत्तम तप करायला गेले। पुत्र, पत्नी, घर, राज्य, विविध धन हे सर्व धर्मफल आहे, जे राजाला शोभून दिसते। धर्मफल तर सुहद्द स्वजनशिवाय बांधव भोगतात, पण या सर्वांच्या दृष्टीसमोर सर्व पापांचे फल केवळ पाप करणाराच भोगतो। उत्तम सुख सोडून शरीराला कृश करत इंद्रदेव तीर्थक्षेत्री गेले। ते गंगा यमुनांच्या सर्व तीर्थक्षेत्री, सरस्वतीच्या तीर्थक्षेत्री, तसेच सर्व समुद्र, वेगवेगळ्या नद्या, दर्या, तळी व सरोवरात गेले, पण ते पापमुक्त झाले नाही। त्यानंतर देवांसह श्री नर्मदेच्या तीर्थात भगवान श्री शंकराचे पूजन करत क्रमशः स्कंदतीर्थात आले। तिथे राहून कृच्छ, चांद्रायण आदी उपवासांनी स्वशरीर कृश करत त्यांनी कुठे सुख प्राप्त केले नाही। ग्रीष्म ऋतूत पंचाग्नीत, वर्षा ऋतूत खुल्या आकाशाखाली भूमीवर व हेमंत ऋतूत ओल्या वस्त्राने त्यांनी उग्र तप केले। अशा प्रकारे तप करत आत्मतत्वांचे ज्ञानी त्या इंद्रदेवाचे 10,000 वर्ष गेले। हे भरतवंश उत्पन्न राजश्रेष्ठ, त्यानंतर 11व्या वर्षी अचानक भगवान श्री शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले। जिथे इंद्रदेव होते तिथे भगवान श्री शंकरांच्या पाठोपाठ श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू पुढे करत देवता, ब्रह्मर्षी, सिद्ध आदी सर्व आले। देवता ऋषींना आलेले पाहून महाबुद्धिमान देवपुरोहित श्री बृहस्पतीने नम्रतेने म्हटले, हा वृत्तांत सर्वांना ज्ञात आहे की कसा वृत्तासुराचा वध झाला। उपस्थित श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू व श्री शंकर आपल्या आज्ञेनेच इंद्राने हे कार्य केले, परंतु हे पाप करणाऱ्या इंद्राला ब्राह्मणाची हत्या करणारा मानून सर्व तीर्थे फिरूनही ब्रह्महत्या सोडत नाही। सर्व जग सचराचर त्रैलोक्य यांना आनंदित करू शकत नाही। ज्या प्रकारे सूर्यचंद्राविना जग शोभून दिसत नाही, त्या प्रकारे नेत्याशिवाय राज्य शोभून दिसत नाही। या कारणास्तव
सर्व सूरश्रेष्ठ, यावेळी मी आपल्याला निवेदन करतो की सर्व महर्षी या इंद्रदेवाला निर्दोष करा. श्री बृहस्पतीचे हे शुभ मुखोद्गार ऐकून लोकपितामह श्री ब्रह्मदेव बदले ब्रह्महत्येमुळे उत्पन्न या भयंकर पापाचे 4 भाग करून देवता प्राणीमात्रांमध्ये वाटतो असे सांगून महाबुद्धिमान श्री ब्रह्मदेवाने त्या पापाचा एक भाग जलात टाकला. त्यामुळे बुद्धिमान मनुष्याने पाणी गाळून वा अग्नीद्वारा उकळूनच पाणी प्यावे, अन्यथा नाही. श्री ब्रह्मदेवाने त्या पापाचा दुसरा भाग पृथ्वीवर टाकला. त्यामुळे पृथ्वी अभक्ष्य झाली. युधिष्ठिर, त्या पापाचा तिसरा भाग ब्रह्मदेवाने स्त्रियांना दिला व म्हटले की त्या अवस्थेत स्त्री संग्रह योग्य नाही, यामुळे ती रजस्वला झाली. म्हणून बुद्धिमान मनुष्याला 4 दिवस महापापाच्या महाभयामुळे ती ग्राह्य नाही. भगवान श्री शंकराने पापाचा चौथा भाग ऋषी, कृषी, गोरक्षा व व्यापारांद्वारा सेवा करणाऱ्या ब्राह्मणाला दिला. त्यानंतर सर्व देव आणि महर्षींनी नर्मदा जलात स्थित इंद्रदेवाचे प्रिय शब्दात अभिनंदन केले. शिवाय भगवान श्री शंकरांनी संतुष्ट होऊन प्रसन्न केले. श्री शंकरांनी संतुष्ट होऊन वर देऊन प्रसन्न केले. हे देवेश, मी वर देऊ, तू यथेष्ट वर माग. तेव्हा इंद्रदेवाने विनवले, हे देवादिदेव श्री महादेव, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात व मला वर देऊ इच्छिता तर माझ्याद्वारा इथे स्थापित मूर्तीत आपण सदा सर्वदा स्थित राहील. असे होईल असे इंद्रदेवाला सांगून महर्षींकडून प्रशंसित होऊन 3ही देव ब्रह्मा, विष्णू, महेश्वर आकाशमार्गाने निघून गेले. त्यानंतर देवराज इंद्राने महादेवांची स्थापना केली व ते स्वर्गात निघून गेले. जो या तीर्थावर स्नान करून पितृदेवांचे तर्पण करतो तो महापापी असला तरी सर्व पापातून मुक्त होतो. जो इंद्र तीर्थात स्नान करून श्री शंकराचे पूजन करतो तो अश्वमेध यज्ञाचे फल, श्रेष्ठ फल प्राप्त करतो. हे सर्व तीर्थ महात्म्य मी तुम्हाला कथन केले. ज्याच्या केवळ श्रवणाने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील तीर्थ इंद्र महात्म्य वर्णन नावाचा 118वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाई.